पुढची एक महत्त्वाची अपडेट सैफ अली खानवरच्या हल्ल्याचं पोलिसांकडून आता रिक्रिएशन केलं जाणार आहे। आरोपीला सैफच्या घरी आणण्यात येईल। वांद्रे स्टेशनला त्याला आणण्यात आलं। सैफवरील हल्लेखोर हा बांगलादेशी कुस्तीपटू निघालाय। चोरीच्या उद्देशानं सैफ अली खानवर हल्ला झाला अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली। सैफवरच्या हल्ल्याचं पोलिसांकडून रिक्रिएशन केलं गेलंय। आरोपीला सैफच्या घरी आणण्यात आलं, सोबतच वांद्रे स्टेशनला आणण्यात आलं। सैफवरील हल्लेखोर बांगलादेशी कुस्तीपटू निघालेला आहे। चोरीच्या उद्देशानं सैफ अली खानवर हल्ला झाला अशी माहिती सध्या समोर येते। या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। आरोपीला सैफच्या घरी आणण्यात आलं, वांद्रे स्टेशनला आणण्यात आलं। त्यानंतर सैफच्या घरी जाऊन या आरोपीकडून जी काही चोरी केली होती त्याचं रिक्रिएशन केलं गेलं आणि सैफवरचा जो हल्लेखोर होता त्याची पण अधिकची चौकशी केली आणि या चौकशीतून तो बांगलादेशी कुस्तीपटू असल्याची माहिती मिळालेली आहे आणि चोरीच्या उद्देशानं त्याने सैफ अली खान याच्या घरावर हल्ला केला अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। या आरोपीला पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। त्याची चौकशी खरं तर पोलिसांकडून केली जाते। नेमका त्याने हल्ला का केला याचा शोध पोलीस सध्या घेताना दिसतायत आणि त्याचमुळे सैफ अली खान याच्या घरी त्याने चोरी केलेली होती त्याचं रिक्रिएशन पोलिसांकडून केलं गेलं। त्याला सैफच्या घरी आणण्यात आलं, सोबतच कशा पद्धतीनं त्याने चोरी केलेली होती सैफच्या घरी त्याचं रिक्रिएशन केलं गेलं। चोरीच्या उद्देशानं त्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केला अशी माहिती सध्या पोलिसांना मिळते। सोबतच हा जो हल्लेखोर आहे तो बांगलादेशी कुस्तीपटू होता अशी ही माहिती पोलिसांना मिळाली। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, नक्कीच गौरी, आपण पाहिलं सैफ अली खान यांच्यावरती हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक झाल्यानंतर त्याला पोलीस कोठडी कोर्टाने ठोठावल्यानंतर वांद्रा पोलिसांनी सैफ अली खान यांच्या घरी जाऊन त्याचबरोबर वांद्रा रेल्वे स्टेशनला जाऊन संपूर्ण हा जो सीन आहे तो रिक्रिएट करण्यात आला आहे। आरोपी वांद्रा स्टेशन पासून ते सैफ अली खान यांच्या घरपर्यंत कसा पोहोचला, इमारतीच्या परिसरात कसा पोहोचला, इमारतीच्या परिसरात पोहोचल्यानंतर तो आतमध्ये कसा शिरला, कारण आपण जर पाहिलं फक्त तो एका सीसीटीव्ही मध्ये दिसून येतो, बाकी कुठल्या सीसीटीव्ही मध्ये दिसून येत नाही। त्यामुळे त्याला या संपूर्ण मार्गाची माहिती कशी होती, तो कुठल्या मार्गावरून लपून आला होता की काय त्यांनी ऑलरेडी जी संपूर्ण परिसराची रिक्ती केली होती। कारण आपण पाहिलं तो आरोपी आहे तो एक रेसलर देखील आहे, म्हणजे अर्थातच त्याला सर्व गोष्टीची चांगली माहिती असण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांनी परिसराची सीसीटीव्ही देखील त्यांनी एकंदरीत संपूर्ण माहिती आहे ती घेतली होती का। त्याचबरोबर इमारतीत शिरायला तो बिल्डिंग मधला कुठला वॉचमॅन आहे किंवा सैफ अली खान यांच्या घरातल्या कुठल्या व्यक्तीची त्यांनी ओळख केली होती का, कसा तो आतमध्ये शिरला इमारतीमधून जो, कारण सैफ अली खान आपण पाहिलं 11व्या माळ्यावर राहतो, त्या वरती माळ्यावर पर्यंत कसा पोहोचला, घराच्या आतमध्ये कसा शिरला, या संपूर्ण गोष्टीचा रिक्रिएशन आहे तो एकंदरीत काल मुंबई पोलिसांकडून आहे जो एकाला करण्यात आला आहे। महत्वाचं म्हणजे अजून कोणती माहिती या प्रकरणासंदर्भातली समोर येते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।